संघ बाजी मारतो. लीरा स्ट्रायकरचे आयकॉन चिन्मय पिंपळे मारा करतील कल्पेश भाऊ यांचा. पहिला चेंडू सुंदरसा चेंडू पण तेवढा सुंदर इथं मारलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. दुसरा चेंडू चिन्मय यांना सुंदर असा फटका आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण प्रीत यांच्या द्वारे. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा. पुढील चेंडू कल्पेश संख्यांचा मारा करतील ते ओमकार मधील टप्पू. बघूया आपल्या संघासाठी काय खेळी करतायत. पुढील चेंडू सिंपल असा चेंडू आणि सुंदर असा डिफेन्स. पुढील चेंडू सुंदर असा फटका पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. भावानेच भावाचा चेंडू अडवलेला आहे. दोन भावांच्या दरम्यान युद्ध बघायला भेटते इकडे. पुढील चेंडू कल्पेश यांचा मारा करतील टप्पू. सुंदर असा फटका पण पुन्हा एकदा भावाने भावाचा चेंडू अडवलेला आहे. लगातार 2 बॉल 2 चौकार अडवलेले आहेत. पुढील चेंडू दोबन यांना सिंगल असा आणि 22च्या रूपामध्ये एकेरी धावाची वाढ. संघाची धावसंख्या ती पोहोचते 6 धावा. 6 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 6 धावा. बिनबाद 6 धावा. आपल्या संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळताना दीपजी रुपेश पिंपळे. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. विकास पाटील एंड कडून मारा करतील दीप. टप्पू यांना बघूया आता काय कामगिरी करतात टप्पू आपल्या संघासाठी. पुढील चेंडू सुंदर असा फटका टॅपचा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. चला पुढील चेंडू. खेळाडू तयार. दीप तयार. पुढील चेंडू दोबन यांना बघूया दोबन काय करतात त्या चेंडूवरती. पुढील चेंडू पंचांचा निर्णय नो चेंडू. अतिरिक्त धावामध्ये वाढ. पुढील चेंडू मारा करतील ते दीप. सामना करतील ते दोबन. सुंदरसा फटका पण तेवढं सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण सँडी द्वारा आणि एकेरी धाव. पुढील चेंडू लीरा स्ट्रायकरचे आयकॉन स्टार फलंदाज चिन्मय पिंपळे मारा करतील ते त्यांचेच मित्र दीप पिंपळे यांचा. सुंदरसा चेंडू पण नो चेंडू आणि सुंदरसा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करत आपण. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. नो प्लस चौकार 5 धावा. सुंदर असं गाणं. त्या दरम्यान पुढील चेंडू दीप यांचा. चिन्मय यांना फुलटॉसचा प्रकारचा चेंडू पण चेंडू काय हाताळता आलेला नाहीये चिन्मय यांना आणि निर्धाव चेंडू. पुढील चेंडू दीप यांचा चिन्मय यांना. बघूया चिन्मय काय कामगिरी करतात. सुंदर असा मारलेला फटका आणि एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे लीरा स्ट्रायकर संघाला. अठरा धावा. पुढील चेंडू नो चेंडू पण तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे दोबन यांच्या भावाने लक्ष्मण यांनी. अतिरिक्त धावामध्ये 1 ची वाढ. पुढील चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी षटकार लगावलेला आहे आणि गडी तंबूत परतताना
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 धावा. पुढील फलंदाज स्टार फलंदाज अनिकेत संघे. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. एक बॉल बाकी आहे. सॉरी, शेवटचा चेंडू दीप यांचा. 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढील चेंडू अनिकेतांनी मारलेला फटका पण निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 धावा. एक गडी बाद 19 धावा. पुढील चेंडू आपल्या संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक हाताळताना कल्पेश भाऊ. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत आयकॉन चिन्मय. पुढील चेंडू सुंदर असा फटका पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण संजित पाटील यांच्याद्वारे. एक सुंदर असा चौकार अडवलेला आहे संजित पाटील यांनी आणि निर्धाव चेंडू. पुढील चेंडू सुंदर असा फटका आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रीत यांचं पण गचाळ अशी फेकी. त्या दरम्यान 2 धावा. बंटी भाऊ यांचं एक गचाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने वाढते. पुढील चेंडू कल्पेश यांचा चिन्मयांना. सुंदरसा फटका पण एवढा गचाळ असं क्षेत्ररक्षण शिवाद्वारा आणि बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. स्कोर होतोय 25 धावा. पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू. मनोबल वाढवताना दीप संघाचं. पुढील चेंडू सुंदर असा फटका पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे बंटी भाऊ यांनी. संघाचे संघ मालक बंटी भाऊ यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. निर्धाव धावा. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू कल्पेशजी यांचं. मारा करेल चिन्मय. सुंदर असा फटका आणि सुंदर असा चौकार. सँडीचा काही कळलेला नाहीये आणि त्यांच्या हाता घालून चेंडू जातोय तो सीमारेषे फार. चौकार. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 29 धावा. 9.60 च्या अनुसार 29 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. बघूया आता पुढील षटक हाताळताना दीप. वैयक्तिक दुसरे संघासाठी 4थे षटक घेऊन दीप मार्गस्थ आहेत. सुंदर असा फटका पण तेवढं सुंदरसं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दीपने स्वतःच्या गोलंदाजीवरती सुंदरसं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू काहीतरी कानमंत्र सांगताना चिन्मय पिंपळे अनिकेत संखे यांना. दीप मारा करतील. बघूया अनिकेत काय करतोय त्याच्या संघासाठी. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू पण तेवढा सुंदर असा टॅपचा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 2 चेंडू. तेहतीस धावा 33. पुढील चेंडू दीप यांचं. सुंदरसा चेंडू पण चांगला असा फटका. वाईट बॉल. चालेल. अतिरिक्त धावामध्ये वाढ होताना पुढील चेंडू. बघूया दीप काय करतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पंचांचा निर्णय. चौकार. संघाची धावसंख्या झालेली आहे ती चौकार. 38 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही वाद घालू नये. चौकार. पुढील चेंडू मारा करतील दीप अनिकेत यांना. बघूया अनिकेत काय करतात या चेंडूमध्ये. पुढील चेंडू अनिकेत यांनी मारलेला फटका आणि सुंदर असा चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत चिन्मय आणि अनिकेत. कल्पेश भाऊ थोडेसे हुकलेले आहेत नाहीतर गडी तंबूत परतला असता.
संघाची धावसंख्या 1 ने वाढते. दीप यांचा पुढील चेंडू. बघूया आपल्या संघासाठी काय करणारा दीप. चिन्मयांना दोन्ही घनिष्ठ मित्र एक दुसऱ्यांसमोर. सुंदर असा तो लावलेला चेंडू आणि अतिरिक्त धावामध्ये अजून एक धावेची वाढ. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 41 धावा. 4 1 41. 10.25 च्या सरासरीने फलंदाजी करताना लीरा स्ट्रायकर संघाचे खेळाडू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा. स्वप्नील विश्वनाथ वडे एक सुंदर असा गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया तो त्याच्या गोलंदाजीवरती काय कमाल करतोय. स्वप्नील विश्वनाथ वडे. स्वप्नील विश्वनाथ वडे पहिलं षटक, स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक. बघूया काय करतात. त्यांच्या समोर मारा करतील ते अनिकेत. सुंदरसा चेंडू. तेवढंच सुंदरसं क्षेत्ररक्षणही केलेलं आहे स्वप्नील यांनी. आणि दीप यांनी फुटबॉलच्या प्रकारचा खेळ खेळून एक अतिरिक्त धावामध्ये वाढ केलेली आहे. धावांमध्ये 2 धावांची वाढ होताना संघाची धावसंख्या होती ती 43 धावा. पुढील चेंडू मारा करतील ते अनिकेत. स्वप्नील वडे यांचा एक स्टार गोलंदाज स्वप्नील वडे. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. आणि सुंदरसा चेंडू आणि गडी बाद झालेला तिफळाचीच झालेला आहे. पत्त्यामध्ये जसा हुकुमचा एक्का वाचवून ठेवतात तसा कल्पेश भाऊ यांनी स्वप्नील वडे यांना वाचवून ठेवलेला आहे. सुंदर असा चेंडू स्वप्नील वडे यांचा. आणि या दरम्यान पुढील फलंदाज सौरभ संघे, BPL 3 चे विनर, त्याचे संघ मालक सौरभ संघे. बघूया आता आपल्या टीम साठी काय करतात. लीरा स्ट्रायकर साठी सुंदर सा लावलेला चेंडू. सुंदर असा चेंडू आणि पंचांचा निर्णय. अतिरिक्त 4 धावा. टोटल 5 धावा. अतिरिक्त 4 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 48 धावा. 48 धावा. पुढील चेंडू स्वप्नील वडे, चिन्मय पिंपळे यांना. बघू चिन्मय काय करतात. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असा फटका मारलेला आहे. कव्हर ड्राईव्हच्या रूपाने एक जातोय तो खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या 50 च्या वरती जाते. संघाची धावसंख्या झाली ती 52 धावा. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 52 धावा. पुढील चेंडू चिन्मयाने तो लावलेला चेंडू पण चांगलं असं क्षेत्ररक्षण दीपद्वारे निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू स्वप्नील वडे यांचा. बघूया ते काय करतात आपल्या संघासाठी. आणि पंचांचा धावा. वाईड बॉल. वाईड +1. 2 रनांची वाढ. अतिरिक्त 2 रनांनी संघाची धावसंख्या होती ती 54 धावा. सौरभ स्ट्राईक वर येताना बघूया आपल्या संघासाठी काय करतात सौरभ संखे. पुढील चेंडू शेवटचा चेंडू आणि चेंडू काही कळलेला नाहीये फलंदाजाला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 54 धावा. शेवटचं षटक क्रिशिता फायटर यांचं शेवटचं षटक हाताळतील म्हणजे शिवा, एक स्टार फलंदाज. आता बघूया गोलंदाजीमध्ये काय कमाल करतायत. शेवटचं षटक हाताळताना शिवा आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक हाताळताना शिवा. आणि मारा करतील ते चिन्मय पिंपळे, लीरा स्ट्रायकरचे आयकॉन फलंदाज चिन्मय पिंपळे. पहिल्या चेंडूपासून चिन्मय इकडे आहेत. शेवटच्या ओव्हरपर्यंत चिन्मय आहेत. बघूया आता संघासाठी काय कामगिरी करतायत. पंचांचा निर्णय नो. अतिरिक्त धावामध्ये 1 धावांची वाढ. दीप यांचा कानमंत्र घेऊन शिवा यांची गोलंदाजी. सुंदर असा चेंडू आणि दीप यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. निर्धाव असा चेंडू. बघूया 5 चेंडू मध्ये चिन्मय काय कामगिरी करतायत का. सुंदर अशी
सुंदर असा फटका आणि मोदी यांना बॉल काही कळलेला नाही. कौशिक चंपानेर यांच्या हाताखालून बॉल गेलेला आहे. खणखणीत चौकार. चिन्मय पिंपळे यांचे चांगले मित्र कौशिक चंपानेरी उर्फ मोदी यांच्याच हाताखालून त्यांनी चौकार मारलेला आहे. संघाची धावसंख्या 59. $59. 59. पुढील चेंडू. पंचांचा निर्णय नो, पण गडी बाद. मोठा गडी तंबूत परतताना संघाची धावसंख्या झालेली 60 आणि पुढील फलंदाज येतोय ते गोपी. लेग बाय हा बायचा प्रकार आहे. हे एक सुंदर असं वाक्य आज त्यांनी म्हटलेलं आहे. टाईप आहे, सॉरी. 60 धावा. पुढील चेंडू मारा करते ते गोपी. सुंदर असा टोलावला चेंडू आणि चौकार. स्वप्नील वडे यांना चेंडू काही कळलेला नाहीये. त्यांच्या 2 पायाच्या मधून जातोय चेंडू. सीमारेषा पार. चौकार. तीन चेंडू बाकी आहेत. पहिला चेंडू चौकार खेचलेला आहे प्रज्योत यांनी. प्रज्योत उर्फ गोपी. बघूया आता पुढे ते काय करतात. रिव्हर्स स्वीप साठी वळले होते पण त्यांची चालाकी काही कामाला आली नाही. बघूया परत रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतात का, पण नाही. सरळ बॅटीने बॉल चुकलेला आहे पण एक रन डिक्लेअर. बंटी भाऊ यांचं गचाळ यष्टीरक्षण. कॅप्टन आणि आयकॉन मध्ये नाराजीचं वातावरण आहे. बघूया पुढे काय करतायत. सौरभ आणि नो स्कोर, त्यामुळे स्ट्राईक वगैरे चेंज होणार नाही. धावसंख्या झालेली आहे ती 65 धावा. 65. गडी धावबाद दिलेला आहे आणि पुढील फलंदाज हार्दिक वडे. धष्टपुष्ट माणूस हार्दिक वडे. बघूया संघासाठी काय करतात. सुंदर असा चेंडू आणि त्या सुंदर चेंडूला टोलावलेला आहे चौकार आणि धावसंख्या झाली आहे ती 69 धावसंख्या झालेली आहे. चिन्मय रवींद्र पिंपळे यांचा आवडता आकडा 69.
यावेळेस आपण बघू शकतात 5 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31-31. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मात्र चौकार येईल. 35 स्कोर कार्ड वर 35 धावा धावपलकावर लागले. अर्धे धावा झालेले आहेत, अर्धे धावा बाकी आहेत. कल्पेश सुपर बॅट्समन. सुरुवात मात्र थोडी खराब झाली होती. 7 धावा आल्या होत्या. थोडी रणनीती बदलली बघायला गेलं तर लीरा स्ट्रायकर्सने. आणि इकडे गोलंदाजीवर भरत भाऊंना बोलवलं आणि थोडे महागडे ठरत असताना 36 स्कोर कार्डवर 36 धावा. वाईटचा इशारा. यावेळेस चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर. तिसरा षटक. अगदी जजमेंट चुकली. आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट जजमेंट असणं गरजेचं आहे. आणि इकडे फलंदाज चुकी करतोय. नो चेंडू. एक बोनस चेंडू गमावला इकडे फलंदाजाने. स्वतः कल्पेशला देखील विश्वास पटला नसेल की हा चेंडू डॉट आलाय. नो चेंडू. एक धाव. स्कोरबोर्ड 37. पुन्हा एकदा मात्र नो चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 38 स्कोर कार्डवर. अगदी मात्र ऑफ ड्राईव्ह केली होती. 37. आणि पुन्हा एकदा वाईट. नो वाईट. नो वाईट. ओव्हर आहे की संपायचं नाव घेत नाही. 39 धावा झालेल्या आहेत आणि एक धाव असेल. इकडे मात्र चेंडू गॅलरीत गेलेला आहे. 40 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 30 धावेची गरज. 19 चेंडू 30 धावा. कॅमेरामॅन आपण बघू शकतात. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. 40 धावा धावपलकावर. मात्र इकडे आपण बघू शकता 30 धावेच्या जोडीकडे चांगला चेंडू अंतिम क्षणाला. इकडे मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13.33च्या सरासरीने 40 धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओपनिंग जोडी मात्र पार्टनरशिप बिल्ड करताना आपल्याला पाहायला मिळते. 30 धावेची गरज 18 चेंडू मध्ये. 70 टार्गेट आहे. 40 झालेले. 30 धावेची गरज. 18 चेंडू 30 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो कल्पेश. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग. 5 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. पहिला चेंडू खराब लाईन नेलेत. इकडे मात्र वाईट चेंडू येईल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 41-41. 18 चेंडू आणि यस बघायला गेलं तर मात्र इकडे स्कोरिंग मध्ये टॉप 3 मध्ये आहे कल्पेश. पुन्हा एकदा खराब लाईन. पुन्हा एकदा मात्र डाऊन द लेग साइड. वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 42. 28 पाहिजेत 18 मध्ये. आणि नो चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. गावठी भाषेत सांगितलं म्हणजे फुकटचा बॉल आणि फुकटच्या धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धाव्याने टार्गेट कमी केलं गोलंदाजाने. एकही विकेट नाही. पुन्हा एकदा मात्र वाईट चेंडू. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच पाहायला मिळते. धावसंख्या 45. पुन्हा एकदा मात्र फटका सजवलाय. 4 धावा इथे मिळतील.
सिंगल आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 46-46 झालेले आहेत. अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू झाला तो म्हणजेच एकच चेंडू झालेला आहे. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 24 धावेची गरज. 46 स्कोर कार्डवर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. अंडर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. अगदी मात्र कंटाळून काढलेल्या सर्वांना असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस चांगला चेंडू आहे. ऑन साईडला फटका. एक धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 48. 22 पाहिजे 16 मध्ये. 16 चेंडू 22 धावा. इकडे पुन्हा एकदा मात्र बायच्या रूपात ही धाव. एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 49. 21 पाहिजेत 15 मध्ये. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. 15 चेंडू 21 धावा. फटका चांगला आहे. इकडे कल्पेश 70 टार्गेट दिलं होतं. मोठं टार्गेट होतं परंतु पाटलाक सुरेख करतोय. 4 धावा. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड इकडे आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 53 आणि पहिली हाफ सेंचुरी पार्टनरशिप देखील पाहायला मिळते दोन्ही बॅट्समन मध्ये. यावेळेस आपण बघू शकता कल्पेश आणि कल्पेश बरोबर शिवा हाफ सेंचुरी पार्टनरशिप यावेळेस आपण बघू शकतात. आणि चेंडू जाऊ दिला. ओव्हर संपतच नाहीये. अगदी मला तर वाटते 10 चेंडू फेकून झालेत परंतु लिगल डिलिव्हरी 4च आहेत. 2 बाकी आहेत. स्कोरबोर्ड 54. 16 पाहिजेत. 54 झालेले आहेत. खराब चेंडू आणि चौकार. 4 धावा. 58 स्कोर कार्डवर. 12 धावेची गरज. नो चेंडू. चौकार. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 63. 7 धावेची गरज. आणि इकडे डॉट चेंडू येतोय. तब्बल 23 धावा खर्च केला. 7 धावेची गरज 12 मध्ये. इकडे फटका सजवला. 1 धाव असेल. 6 धावेची गरज आहे 11 मध्ये. मागचे षटक एकदम खराब आणि जवळजवळ 11 ते 12 चेंडू फेकले त्याने. 6 पाहिजेत फायनल मध्ये जाण्यापासून. लगातार चौथ्यांदा फायनल मध्ये पाहायला मिळेल कल्पेश. यात काही वाद नाही. इकडे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज चिराग चिन्मय आपल्याला पाहायला मिळते. नो चेंडू आणि 2 धावा मिळतील. फक्त बघायला गेलं तर 4 धावाची गरज आहे. बघूया MS धोनी स्टाईल फिनिश होईल का. चौकार येईल का. आणि चौकार. विजयी स्ट्रोक. अभिनंदन. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते दुसरी फायनलिस्ट टीम कृषिता फायटर्स.